गोवा शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आज बैठक झाली आहे। राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात बैठक झाली। शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीची शेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे। अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होणार होती असं कळालं। या बैठकीला काही MSRDCचे त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासन उपस्थित राहणार होतं असं कळलेलं। मग समर्थनाची बैठक असताना नेमकं शक्तीपीठ महामार्गामधील समर्थन होत असताना मुद्दे काय आहेत हे मुद्दे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो। आम्ही ॲक्च्युली त्या बाधित गावातून असल्यामुळं मुळातच आमच्या गावातून 2 राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, एक प्रमुख जिल्हा मार्ग, रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टी गेल्यामुळं शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध असल्यामुळं आम्ही या ठिकाणी नेमक्या भावना काय आहेत ह्या आणि नेमकं समर्थनाची भूमिका काय आहे शासनाची हे ऐकण्यासाठी आलो होतो। पण जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी समर्थनाची कुठलीही किंवा प्रशासनाची बैठक होणार नाही, फक्त समर्थनाच्या बाबतीत निवेदन देणार आहेत आणि निवेदन देऊन जाणार आहेत। या ठिकाणी 80% वरती समर्थन आहे। समृद्धी महामार्गाला देखील पहिल्यांदा अशा पद्धतीने विरोध भासवला गेला, विरोधकांनी विरोध भासवला गेला, राजकीय विरोध। त्या ठिकाणी 97% लोकांनी या ठिकाणी चर्चेतून सहमतीकडं अशा पद्धतीने 97% लोकांनी स्वतः जमिनी आपल्या दिल्या। 3% ॲक्विजिशन करून घ्यावं लागलं। या ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे आणि म्हणून अशा राजकारणाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर झाला पाहिजे। विरोध ठीक आहे, काही राजकीयदृष्ट्या विरोध झाला, पण नंतर समजून घेऊन या ठिकाणी विरोध थांबवला पाहिजे। आणि म्हणून माझं या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे, एकंदरीत जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या हिताचा, सर्वांच्या हिताचा हा रस्ता आहे आणि विरोधकांनी याला साथ द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।